नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली असून भाजप व अजितदादा पवार नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री येणार असल्याने प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून एकूण 68 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून उर्वरित 63 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्यातच खरी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. मात्र या राजकीय संघर्षात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी तसेच काही अपक्ष उमेदवार देखील आपले नशीब आजमावत असल्याने निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमुळे भाजप अजितदादा गटाच्या प्रचाराला मोठे बळ मिळणार असून या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत प्रचार अधिक आक्रमक होणार असून अहिल्यानगरची राजकीय हवा कोणाच्या बाजूने झुकते हे मतदारांनाच स्पष्ट होणार आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, अहिल्यानगर. 15 जानेवारी अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक होत आहे. 68 उमेदवार रिंगणात उभे होते. यामध्ये 5 उमेदवार हे बिनविरोध झालेले आहेत आणि 63 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. अहिल्यानगरच्या महापालिकेमध्ये राष्ट्रवादी, अजितदादा गट आणि भाजप हे एकत्र लढत आहेत. शिवसेना यांना समोर लढत देत आहेत. तर आपण आज 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहिल्यानगर येथे सभेसाठी येणार आहेत. तर आपण आज या सभेसाठी बघू शकता की प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आपण पाहू शकता की समोर स्टेजवरही पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाची एकदम बंदोबस्तासाठी सर्वत्र धावपळ होत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.